सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, परीक्षे पे चर्चा हा कार्यक्रम ह्या वर्षी देखील मागील वर्षाप्रमाणे म्हणजे मागील अगदी 9 वर्षापासून हा कार्यक्रम होतोय आणि या वर्षी देखील होऊ घातलेला आहे. तर यामध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना. तर या संदर्भामध्ये या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला बघूया आपण 3 डिसेंबर 2025 रोजीचं हे पत्र असून मित्रांनो, या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. परीक्षे पे चर्चा 9 म्हणजे 9वं वर्ष आहे PPC 2026 या कार्यक्रमाबाबत. बघा काय म्हटलं याच्यामध्ये. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की संदर्भीय केंद्र शासनाच्या पत्रान्वये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हे परीक्षे पे चर्चा 9 PPC 2026 या कार्यक्रमाअंतर्गत वर्ग 6वी ते 12वी कोणत्या वर्गासाठी? वर्ग 6वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे समवेत आभासी माध्यमातून, आपल्याला माहिती आहे आभासी माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जानेवारी 2026 मध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये, तारीख आपल्याला लवकरच मिळेल, जानेवारी मध्ये संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने गेल्या 8 वर्षापासून शालेय शिक्षण विभाग आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय यांच्या माध्यमातून सर्व राज्य व इतर मंत्रालयाच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडत आहे. काय म्हटलंय बघा इथं. नंबर 1, परीक्षे पे चर्चा 2025 मध्ये 5 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी सहभाग घेतला होता 2025 मध्ये. आता हा कार्यक्रम कधी आहे? जानेवारी 26 मध्ये, म्हणजे तो 2026 चा कार्यक्रम राहील. परीक्षे पे चर्चा 26 साठी सहभागी होण्यासाठी 1 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 26 दरम्यान वेबसाईटची लिंक दिलेली आहे. ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो. या वेबसाईटवर जायचं आहे आणि इथं 6वी ते 12वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी ऑनलाईन MCQ स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व सहभागीस सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. ही स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना परीक्षे पे चर्चा 2026 चा भाग होण्याची आणि माननीय पंतप्रधान यांना आपले प्रश्न विचारण्यासाठी संधी मिळवून देण्याची प्रक्रिया आहे. NCERT द्वारे निवडलेल्या काही प्रश्नांना कार्यक्रमात स्थान मिळू शकते. तसेच मागील वर्षातील निवडलेल्या विद्यार्थ्यांना अनेक माध्यम संस्थांकडून मुलाखत देण्याची संधी मिळेल. याच धर्तीवर या वर्षी देखील निवडलेल्या काहींना माध्यमांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमासाठी लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या क्रिएटिव्ज आणि पोस्टर्स विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या विभाग प्रदेशातील माध्यमिक मंडळाच्या अखत्यारीत सर्व शाळा व शैक्षणिक संस्थेमध्ये तसेच सर्व अधिनिस्त कार्यालय प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करण्याचे निर्देश जारी करावेत. आणि त्यानंतर पुढं म्हटलेले परीक्षेत ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नवनवीन पद्धती अवलंब्यात असं साथ घालणार आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्या राज्यातील शाळांनी स्वतःचे सोशल मीडिया हँडल्स म्हणजे काय वापरून हे करायचं आहे, #PPC 2026 चा वापर करून कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे. स्वतःचे पोस्टर्स, व्हिडिओज तयार करून पोस्टर तयार करायचे आणि जे काही क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्मवर काही त्यांना स्थान मिळू शकते. आपल्या अधिनिस्त कार्यालयात या आठवड्यात बैठक घेण्याची माहिती द्यावी असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, माझी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना सगळ्यांना विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त सहभाग होऊया, आपल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करूया. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.